नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी श्रद्धेने व्रत आणि पूजा केल्यास अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाचे सुख समृद्धी लाभते असे मानले जाते. परंतु अनेकदा नकळत काही अशा चुका घडतात ज्यामुळे व्रताचे पुण्य कमी होऊ शकते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले जाते. आता म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेला कोणत्या 5 चुका अजिबात करू नयेत. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्ही वटपौर्णिमेचे व्रत करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण बघणार आहोत चूक क्रमांक 1, जी चूक आपल्याच्याने वारंवार होते पूजा करताना. तर आपण बघूयात पहिली चूक म्हणजेच पूजा घाईघाईत करणे. अनेक जण वेळेचे अभावी असतात, म्हणजेच त्यांच्याजवळ वेळ नसते. वेळेअभावी पूजा घाईघाईत उरकतात. त्यांच्याकडे वेळ नसल्यामुळे घाईघाईमध्ये पूजा करतात. परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी केवळ विधी पूर्ण करणे महत्त्वाचे नसून श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा करणे अधिक महत्त्वाचे आहे. पूजा करताना मन शांत ठेवावे आणि पूर्ण भक्तिभावाने वडाच्या झाडाची पूजा करावी. आता चूक नंबर 2 म्हणजेच दुसरी चूक, वडाच्या झाडाचा अनादर करणे. वडाचे झाड त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते. काही जण पूजा झाल्यानंतर झाडाजवळ कचरा टाकतात किंवा झाडाच्या फांद्या तोडतात. असे करणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते. झाडाची पूजा केल्यानंतर त्याचा सन्मान राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आता चूक नंबर 3, चूक क्रमांक 3 याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर ती चूक म्हणजे वादविवाद आणि राग करणे. धार्मिक सणांच्या दिवशी मन शांत ठेवणे आवश्यक मानले जाते. वटपौर्णिमेच्या दिवशी घरात भांडणे, वादविवाद, कडू बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे टाळावे, कारण या दिवशी सकारात्मक विचार आणि चांगले वर्तन यांना विशेष महत्त्व दिले जाते. आता आपण बघणार आहोत चूक क्रमांक 4 आणि ती चूक म्हणजे व्रताचे नियम न पाळणे. आता बरेच जण व्रत करतात पण त्याचे नियम पाळत नाहीत. तर काही महिला व्रत करतात पण त्यामागील नियम आणि महत्त्व जाणून घेत नाहीत. उपवास करत असाल तर शक्यतो सात्विक आहार घ्यावा. व्रत हे केवळ उपाशी राहण्यासाठी नसून मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवण्यासाठी असते, हे लक्षात ठेवावे. आता सर्वात आखरीची आणि शेवटची चूक म्हणजे चूक क्रमांक 5. ही चूक बहुतांश लोक करतात कारण की त्यांच्याजवळ वेळ नसतो आणि वेळेमुळे ही चूक त्यांच्याकडून होते. ती म्हणजे सावित्री सत्यवान कथा न ऐकणे. आता वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये सावित्री सत्यवान कथेला विशेष महत्त्व आहे. ही कथा पतिव्रता, निष्ठा आणि धैर्य आणि समर्पण यांचा संदेश देते. म्हणून पूजा केल्यानंतर शक्य असल्यास कथा नक्की ऐकावी किंवा वाचावी. आणि महत्त्वाची माहिती म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करावे, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा, देवांचे नामस्मरण करावे आणि संपूर्ण दिवस सकारात्मक विचार ठेवावेत. वटपौर्णिमेचा खरा संदेश मित्रांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक धार्मिक सण नाही. हा प्रेम, विश्वास, निष्ठा आणि त्याग आणि कौटुंबिक एकतेचा संदेश देणारा दिवस आहे. म्हणून केवळ पूजा न करता या दिवसामागील मूल्य देखील आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, हा होता वटपौर्णिमेला पाळावयाच्या 5 महत्त्वाच्या चुका. यापैकी तुम्हाला कोणती माहिती नवीन वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी किंवा अशाच धार्मिक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.
तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत असू द्या आणि नवनवीन व्हिडिओ बनण्यासाठी मला मोटिवेशन देत राहा. श्री स्वामी समर्थ.